नमस्ते. मी स्वाती लोहकरे, पुणे. विशेष शेर सादरीकरण प्रावीण्य परिवारातील या उपक्रम अंतर्गत सहभागी घेऊन आपल्याच परिवारातील काही गझलकारांचे शेर आपल्यासमोर सादर करत आहे. त्यापैकी गझलकारा सुधाताई नरवाडकर ताई, गझलकार यशवंत पगारे सर, गझलकारा माया तळणकर ताई, गझलकारा स्वरदा गोडबोले ताई, गझलकारा दीपलक्ष्मी वड्यारपूरकर ताई. त्यातील पहिला शेर सादरीकरणासाठी मी मंजू घोषा वृत्तातील सुधाताई नरवाडकर यांचा घेतलेला आहे. कोळशाची खान माझी हात माझे माखले, रामनामी रंगलो पण कर्म माझे भोवले, कर्म माझे भोवले. संसारात करताना जे काही पाप पुण्य आपल्या हातून होत असते, त्या पाप पुण्याचा हिशोब हा आपल्या कर्माशी निगडीत असतो. आणि आपल्या कर्माशी निगडीत असतो म्हणजे जेव्हा अध्यात्माकडनं भक्तीत विलीनाचा वेळ येते, त्यावेळेस आपण आपल्या परमेश्वराच्या स्मरण गेलेला असतो. त्यानंतर गझलकार यशवंत पगारे सर यांचा भुजंग प्रयात वृत्तातील शेर मी सादर करत आहे. मला थेंब नाही दिला पावसाचा, मला थेंब नाही दिला पावसाचा, नभातील काळ्या ढगांशी जळालो. यात गझलकारांनी आपल्या जीवनशैलीचे नाते काळ्या ढगांशी जोडलेले आहे. आणि काळे ढग म्हणजेच संघर्षमयचे उत्तम उदाहरण आहे. जिथे संघर्ष आहे, आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही, तिथे काळ्या ढगांशी मी जळालो असे गझलकारांना व्यतीत व्हायचे आहे. त्यानंतर तिसरा शेर मी सादर करत आहे गझलकारा मायाताई यांचा राधा वृत्तातील. सांज झाली गोकोळी अन दीप लाविले, ओढ घेती वासरे बघ सोडते राधा, बघ सोडते राधा. या गझलकारांनी आपल्या गझलेच्या शेरेतून आई आणि मुलाच्या प्रेमातली ओढ इथे व्यक्त केलेली आहे. आणि ही ओढ आपल्याला हिरकणी आठवल्याशिवाय राहत नाही. याशिवाय आणखीन काय असू शकते. त्यानंतर गझलकारा स्वरदा गोडबोले यांचा वेमगंगा या वृत्तातील मी शेर सादर करत आहे. कोण आपुला कोण परका पार खावे योग्य वेळी, लाल साधन दौलताची माणसाला फार आहे, माणसाला फार आहे. या शेराविषयी काय बोलावे. संपूर्णतः मानव जीवनशैलीतील स्वभावाचे वर्णन या गझलकारांनी आपल्या शेरातून व्यक्त केलेले आहे. आणि खरोखरच योग्य वेळी जर आपल्याला कोण आपला आणि कोण परका हे जाणता आले नाही, तर आपले पुढचे आयुष्य हे सुखद कसे असेल हे त्यांनी आपल्यासमोर व्यतीत केलेले आहे. त्यानंतर शेवटचा शेर मी गझलकारा दीपलक्ष्मीताई वड्यारपूरकर यांचा देवराज वृत्तातील सादर करत आहे. साधतात स्वार्थ लोक प्रेम सर्व आटले, साधतात स्वार्थ लोक प्रेम सर्व आटले, आपल्याच मानसात रागद्वेष वाढले. आहा, रागद्वेष वाढले. जिथे नात्यातील प्रेम म्हणजे अस्तित्वातील अभिव्यक्ती आहे, तिथे जर ढोंगी आणि लबाडी असेल आणि त्या ढोंगी आणि लबाडीपणाने जर तिथे जागा व्यापल्या असेल, तर राग आणि द्वेष मस्तर आल्याशिवाय राहत नाही आपल्याच माणसामध्ये. हे सारे काही वाढणार नाही हे कशावरून. अशा प्रकारे आपल्या परिवारातील अतिउत्तम शेर आपल्या गझलेतील गझलकारांनी व्यतीत केलेले आहे. त्याचे सादरीकरण मी आपल्यासमोर मांडलेले आहे. धन्यवाद.